नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. सर्वांना शुभेच्छा. काही दिवसावर ही परीक्षा आलेली आहे. आपण महा TET पेपर नंबर 1 2021मधील काही गणिताचे प्रश्न सोडवणार आहोत, जे दिसायला अवघड आहेत परंतु सोडवायला फार सोपे आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न पेपर 1मध्ये 2026च्या अशा टाईपचे असू शकतात. त्या अनुषंगानं तयारी ठेवा. 1.1/2 अधिक गोल कंसात 5/8 वजा 1/4 गोल कंस पूर्ण गुणिले 0.24 प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत. 1.1/2 म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकात रूपांतर केलं, 2 2 1 3/2 अधिक इथं छेद सारखा नाही, 5/8 वजा 1/4 तिरकस गुणाकार 5 चौक 20 वजा 8 1 8 छेदस्थानी छेदांचा गुणाकार 8 चौक 32 गोलकंस पूर्ण गुणले 0.24. तसंच 3/2 इथं 20 म्हणून 8 गेले 12 उरले 12 भागिले 32 गुणिले 0.24. तसंच 3/2 तसंच 3/8 4 त्रिकोण 12 4 8 32 3/2 3/8 म्हणजे 12/32चं संक्षिप्त रूप 3/8 आहे गुणिले 0.24. 8नं 0.24ला 8ला 0नं 8 0 0 2ला भाग जात नाही 0 8 24 0.03 8 1 8 म्हणजे 8नं 0.24ला गुणून 0.03 आलं. 0.03 गुणिले 3 म्हणजे 0.09 आणि 3/2 आहे ना, म्हणजे दीड. कोणत्याही संख्येला 2 भागिले निम्म होते. दीड आणि 0.9 दीड म्हणजे 1.50 0.9 म्हणजे 1.59. ओके, 1.59 अचूक पर्याय नंबर 2. ओके, त्यानंतर 4.3/4 डझन आंब्याची किंमत 2,280 रुपये आहे, तर 9 आंब्याची किंमत किती आहे? या ठिकाणी 4.3/4 म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक साध्या अपूर्णांकात रूपांतर करूया. 4 चौक 16 3 19/4 डझन. 19/4 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12 म्हणून 19/4ला 12नं गुणलेला आहे. आंब्यांची संख्या मिळते. 4नं 12ला 4 त्रिकोण 12 19 तिरकं 57 आंबे. 4.3/4 डझन म्हणजे 57 आंबे. इथं 57 आंब्यांना 2,280 तर म्हणजे गुणिले तर 9 आंब्यांना किती, म्हणून 2280 भागिले 57 गुणिले 9. 57 228ला भागले की 4 येते का? 57 गुणिले 4 228 हे 0 तसं 40 गुणिले 9 360. 9 आंब्याची किंमत 360 रुपये. ओके, हे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. उभा व्हिडिओ धरलेला होता त्यामुळे निम्मा भाग मगापासून लक्षात आला नाही, आता पूर्ण भाग दिसेल. समजावून सांगितलेलं आहेच, हेही समजावून सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं. ओके, पुढचा प्रश्न आहे, योग्य नित्य समानता दर्शवणारा पर्याय कोणता? या ठिकाणी x अधिक 1/x कंसाचा वर्ग याचा विस्तार करताना x वर्ग आहेच, पहिल्या पदाचा वर्ग येत आहे, इथं काय क्रम बदल, इथं x वर्ग आहेत, दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग आहेच. पण या दोघाच्या गुणाकाराची दुप्पट करताना 2 गुणिले x गुणिले 1/x एक्सला x जाऊन 2 राहतोय फक्त, इथं 2x आहे म्हणजे ही नित्य समानता नाही. इथं याचा विस्तार करताना 1/3x वर्ग 1/9x वर्ग इथं नाहीच आहे, त्यामुळे हेही नाही. इथं 1/x वर्ग वजा x वर्ग a वर्ग वजा b वर्ग पहिल्या कंसात या दोघांची म्हणजे पायांची बेरीज 1/x वजा x दुसऱ्या कंसात 1/x अधिक x या दोघाचा गुणाकार केला तर पहिल्याला गुणलं, पहिल्यानं इथं वजा x गुणिले x वजा x वर्ग आहे आणि 1/x गुणिले 1/x वर्ग आहेत. इथं पाहूया नंबर 4, हे आहेच बरोबर. तिसरं नित्य समानता आहेच. याचा विस्तार केला 1/x वर्ग अधिक मधलं पद 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद, xला x जातो 2 राहतो अधिक x वर्ग
बरोबर. या ठिकाणी 1/x² वजा 2 गुणले पहिलं पद गुणले दुसरं पद करताना एक्सला एक्स जातोय आणि अधिक दुसऱ्या पदाचे वर्ग अधिक -4. इथं समानता संबंध 1/x² गेले अधिक x² गेले -2 मागं आल्यानंतर अधिक 2 होणार आहे. पहिलं 2 आणि 2 4, पहिलं अधिक 2 आहे आणि हे -2 मागं येऊन अधिक 2 म्हणजे हे अधिक 2 हे मागं आल्यानंतर अधिक 2 2 4 झाले. पलीकडे मात्र -4 उरले. 4 बरोबर -4 नित्य समानता नाही. मग नित्य समानता दर्शवणारा पर्याय फक्त या ठिकाणी नंबर 3च आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 4. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तासकाठा आणि मिनिट काठा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत. विसंगत पर्याय कोणता? 9:40 आणि 2:20, 4:25 आणि 8:35, 6:10 आणि 5:50, 7:05, 4:55. पाहूया किती अंशाचा कोन होतो. 9:40 या ठिकाणी आपण 9:40 सूत्र आपलं आहे 11/2. किती अंश कोन मिळतोय? 2 काट्यामधला सूत्र आहे 11/2 गुणिले m वजा 30h. एक सोडवले पहा, सगळे सोडलेत पण एक समजावून सांगतोय, बाकी सर्व बघा सोडवून दिलेत. 9:40, 9 म्हणजे 40 म्हणजे मिनटं आहे, 9 म्हणजे तास म्हणून 11 गुणिले m म्हणजे मिनटं 40. दुसऱ्यांदा आहे ती मिनटं पहिल्यांदा तास आहेत आणि वजा 30 गुणिले h 9. 2 40ला फक्त 20 आलं. 20 गुणिले 11 220 आणि इथं वजा 30 गुणिले 9 वजा 270. 270 म्हणून 220 गेले 50 उरले. वजा चिन्ह आलं, कोण ऋण नसतो त्यामुळं 50 अंश. त्यानंतर इथं 9:40 2:20, इथं 50 अंश आला. इथं बघा 50 अंश होतो का 2:20. 11/2 गुणिले 20 वजा 30 गुणिले हे 2 तास आहेत. या ठिकाणी 2 20ला भागलं 10 आलं. 11 गुणिले 10 110 वजा 60 50 आलं. ओके. म्हणजे पहिला आहे कोण एकरूप आहेत 50 अंश. नंबर 2ला बघा 4:25 आणि 8:35 आहे. 11/2 गुणिले 25 11/2 म्हणजे या ठिकाणी 11/2 म्हणजे 5.5. 5.5ला 25 गुणलं तर 136.5 येते आणि इथं 30 गुणिले 4 तास आहेत 120. 136.5 मधनं 120 गेले 17.5. इथं पण 8:35. 11/2 गुणिले 35 11/2 5.5 गुणिले 35 192.5 आणि वजा 30 गुणिले 8 तास आहेत. त्यामुळं 30 240. 240 मधनं 192.5 गेले 47.5 उरले. हे विसंगत आहे. ओके. इथं 17.5 आले आणि 47.50 आहे. विसंगत आहे म्हणजे एकरूप नाही म्हणजे विसंगत आहे. नंबर 2 4:25 आणि 8:35. आता 6:10 बघा 6:10 आणि 5:50 आहे की नाही पहा. 6:10 11/2 गुणले 10 मिनटं 2 11 55 आणि 30 गुणले 7 तास 180. 180 55 गेले 125 उरले. 5:50 11/2 गुणलं 50 हे 50 मिनटं. 2 50ला भागलं 25 झालं. 25 गुणले 11 275 आणि 30 गुणले 5 150. 275 मधले 150 गेले 125. एकरूप आहेत कोण. इथं 7:5 11/2 गुणले 5 वजा 30 गुणले 7 मग 11/2 म्हणजे 5.5. 5.5 गुणले 5 27.5 वजा 7 त्रिक म्हणजे 30 गुणले 7 210. 210 मधनं 27.5 गेले या ठिकाणी 182.50 आले. इथं पण 4:25 11/2 गुणले 55 मिनटं वजा 30 गुणले 4 तास. 11/2 म्हणजे 5.5. 5.5 गुणिले 55 302.5 आले. करून पहा. वजा 30 120. 302.5 मधने 120 गेले 182.5 समान कोण आहेत. ओके. विसंगत फक्त नंबर हा दुसराच पर्याय विसंगत आहे. कोण एकरूप येत नाहीत. एक 17.5 अंश होतो दुसरा 47.5 अंश होतो. ओके.
2019 प्रश्न पेपर 1 मधले प्रत्येक पृष्ठावर 1 याप्रमाणे पी ते यू असे 6 अक्षर आहेत PQRSTU असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शविली आहे. यावरून यसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आता ही आकृती पेपरमधली आहे. तिघामध्ये समान अक्षर टी आहे. ओके, समान अक्षर टी आहे. या आकृतीमध्ये जे अक्षर सारखे आहेत ते टी आहे, मध्ये टी आहे. ओके, आता टी कॉमन, टीपासून घड्याच्या काट्या दिशेनं आपण इकडे गेलो, टीला आर येतोय, इथं टीला के येतोय आणि इथं टीला पी येतोय. मांडले बघा, टीला आर येतोय, टीला क्यू येतोय आणि इथं टीला पी येतोय. ओके, पुढं सरकूया. आरला क्यू येतोय, आरला क्यू. पुढं सरकूया, टीला क्यू, क्यूला यस आला काय, क्यूला यश येतोय. पुढं सरकूया, पीला आर येतोय, पीला आर येतोय. ओके, असा दिसणाऱ्या आकृत्यांच्यासाठी यूचा कुठं काय इथं संबंध येत नाही ते दिलेल्यामध्ये. त्यामुळं यसच्या विरुद्ध आता क्यूच्या विरुद्ध पी आहे. ओके, क्यूच्या विरुद्ध पी आहे, क्यूच्या विरुद्ध पी आहे आणि एचच्या विरुद्ध आर आहे, एचच्या विरुद्ध आर आहे. समोरासमोरची एचच्या विरुद्ध आर, यसच्या विरुद्ध आर आहे. नंबर 2. अशा पद्धतीनं हे प्रश्न अचूक सोडवले पाहिजेत. त्यामुळं अचूक पर्याय मिळणार आणि आपल्याला चांगले गुण मिळणार. आणि तुम्ही पोर्टलमध्ये निवड होण्यासाठी किंवा जे सेवेत आहेत त्यांना आवश्यक जे गुण आहेत पुढील कंटिन्युटीसाठी तेवढे गुण मिळणारच. आपण या प्रश्नांचा अभ्यास पुन्हा पुन्हा करावा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि आपल्या सर्व शिक्षक मित्रांसाठी शेअर करा. धन्यवाद.